ग्रंथ आहे महाभारत। त्याच्यामध्ये समाजशास्त्र सांगितलेलं आहे महाभारतामध्ये। महाभारत सर्वांना ठाऊक आहे का घडलं आणि महाभारत कोणी निर्माण केलं? व्यासांनी। व्यासांनी भागवत लिहिण्या अगोदर महाभारताची रचना केली आहे आणि महाभारत लिहिलं आहे गणपती बाप्पांनी। गणपती बाप्पांनी महाभारत लिहिले, व्यासांनी याची रचना केली। व्यासांनी महाभारताची रचना डोक्यातल्या डोक्यामध्ये केली होती। किती बुद्धिमान असतील हो। महाभारतामध्ये 1,00,000 श्लोक आहेत। किती आहेत? 1,00,000। तेवढे श्लोक व्यासांनी डोक्यातल्या डोक्यातच तयार करून ठेवले होते, पण ते लिहून काढायचे बाकी होते। पण व्यासांच्या अंगामध्ये ताकद राहिलेली नव्हती, म्हातारे झाले होते, थकले होते। म्हणून त्यांनी ब्रह्मदेवाला विनंती केली की ब्रह्मदेव, मला एक असा लेखक शोधून द्या लिहिणारा। मी महाभारत नावाचा ग्रंथ रचलाय माथ्यामध्ये, आता तो माथ्यातला पुस्तकामध्ये आणायचा आहे। तर एखादा लेखक पहा आणि लिहिणारा पण असा हवा आहे। एक अट आहे माझी की मी एकदा बोलायला सुरुवात केली की त्या लिहिणाऱ्याने अखंड लिहिलं पाहिजे, खंड न पडू देता। लगातार 1,00,000 श्लोक मी बोलेन, त्याने लगातार 1,00,000 श्लोक लिहायचे। ब्रह्मदेव म्हणाले ह्या अटीप्रमाणे आता लिहिणारा मिळणं बाबा अशक्य आहे। तरी ब्रह्मदेवाने 12 वर्ष शोधलं, पण कोणी लिहिणारा भेटला नाही। अनेकांना विचारलं पण कोणी तयार होईना। लगातार 1,00,000 श्लोक लिहायचं, प्रत्येकाने नकार द्यायचा। पण शेवटी एकदा ब्रह्मदेव कैलासावर आले असताना तिथं महादेवांना ही समस्या सांगितली आणि महादेवांनी सांगितलं की आमचा गणेश हे काम करेल। तेव्हा गणपती बाप्पांना विचारलं की गणपती बाप्पा, महाभारत लिहिणार का? गणपती बाप्पा म्हणाले हो, पण माझी एक अट आहे म्हणाले। मी एकदा लिहायला सुरुवात केली तर मी तर थांबणार नाही, पण बोलणाऱ्याने म्हणजे व्यासांनी एकदा बोलायला सुरुवात केली की त्यांनी मध्ये अजिबात थांबायचं नाही, अखंड बोलत राहायचं। त्यांनी अखंड बोलत राहिले की मी अखंड लिहित राहील। तर तेव्हा व्यासांना आनंद वाटला की जसा पाहिजे तसा लेखक मिळाला, म्हणून व्यासांनी महाभारत सांगितलं आणि गणपती बाप्पांनी लिहून काढलेलं आहे। म्हणून व्यासांनी आशीर्वाद दिला होता की गणपती बाप्पा, तुमच्या बुद्धीला तोड नाही, म्हणून आजपासून जगामध्ये कुठलंही शुभ कार्य होईल ना, आधी तुमचं नाव घेतलं जाईल, आधी तुमच्या नावाची वंदना होईल, त्यानंतरच कुठलंही शुभ कार्य होईल, असा आशीर्वाद दिलाय। तर महाभारत खूप श्रेष्ठ ग्रंथ आहे, पण भागवतामध्ये संपूर्ण महाभारत आलेलं नाही। भागवतामध्ये डायरेक्ट महाभारताचा अंतिम पर्व शेवट वर्णन आला, युद्धाचा शेवट वर्णन आला। कुठून आला? तर असं वर्णन आलं की महाभारताचं युद्ध झाले आणि भीम भैयाने दुर्योधनाच्या मांड्या फोडल्या, इथून वर्णन आलं भागवतामध्ये। संपूर्ण वर्णन सांगितलेलं नाही। तर महाभारताचं वर्णन या ठिकाणी की भीमाने दुर्योधनाच्या मांड्या फोडल्या आहेत। भीमाचं आणि दुर्योधनाचं